फिरतात अशी ती भिकारीण बाई असं म्हणतात बाबा तिला काहीतरी. ती त्या ठिकाणी टोपल्या वगैरे घेऊन सगळ्या राजवाड्यामध्ये फिरायची. एक वेळचा प्रसंग आहे, टोपल्यामध्ये त्या ठिकाणी मणी होते, काळे मणी असायचे, कंगवे बिबा सगळं काय होतं. ती सगळ्या गल्लीनं म्हणत फिरायची, मणी घ्या कोणी, काय घ्या कोणी असं म्हणत फिरायची. राजाच्या राजवाड्यामध्ये सगळे लोक एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर सगळ्यांनी तिथं घाला घातला. सगळेजण आले आणि आल्यानंतर ते पाहू लागले. एवढ्यामध्ये राजा, नगरचा राजा नगरामध्ये फिरण्यासाठी आला होता. राजानं ह्या महिलेला पाहिलं, तरुण महिलेला पाहिलं आणि राजाचं प्रेम त्या मुलीवरती झालं. आणि मुलीवरती प्रेम झाल्यानंतर राजा त्या ठिकाणी मनामध्ये प्रश्न करायला लागला. बिचारी तिच्या प्रारब्धानं गरीब कुटुंबामध्ये जन्मली, परंतु अशी स्त्री पुन्हा भेटणं शक्य, अशी स्त्री पुन्हा भेटणं शक्य नाही असं ठरवलं. राजानं त्या ठिकाणी जाऊन विचारलं महिलेला, का ग माझ्यासोबत तू लग्न करू शकते का? तिनं सांगितलं, राजा अरे कळतं का तुला काही? माझ्या वडिलांना जाऊन विचार. वडिलांकडे राजा गेला, वडिलांना जाऊन विचारला, तुमची मुलगी खूप आवडते मला, तिच्यासोबत माझं लग्न लावून द्या. त्या ठिकाणी त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही. लग्न वगैरे ठरलं, लग्न झालं. देशोदेशीचे राजे लग्नासाठी आले. लग्नासाठी आल्यानंतर त्या ठिकाणी लग्न वगैरे झालं. झाल्यानंतर आता हिचा स्वभाव असायचा, रोज भोजन करण्याकरता तिला काही पंचपक्वानाचं भोजन नव्हतं. बरेच लग्न झाल्यानंतर 2-4 दिवस गेले आणि सत्यनारायणाची पूजा ठरली. सत्यनारायणाची पूजा ठरली, सर्वजण एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर ती काहीतरी पद्धत आहे नाव घेण्याची. काही बाया पुढे आल्यानंतर सांगितलं, राणी साहेब आता तुम्हाला नाव घ्यावं लागेल. नाव घ्यावं लागेल म्हटल्यानंतर ती म्हटली, ठीक आहे. आता तिच्या नवऱ्याचं म्हणजे राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र राजाचं नाव तिला माहित होतं, तिला सगळं काही अभ्यास केला. आता तिचा स्वभाव होता, तिला कधी पंचपक्वान खाण्याची सवयी, कधी पंचपक्वानाकडे तिनं पाहिलंही नव्हतं. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या दुधावरती मोमोस आहे. काय महिला मंडळ? पांढऱ्या दुधावरती मोमोस आहे. हरिश्चंद्र राजाची वा बायको नाव घेते भाकरवाड ग माय.